नमस्कार. आपण पाहत आहात IBN जनमत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे योगदान अविस्मरणीय. दीपक आबा साळुंखे पाटील. शिवनेत्र भैरजी नाईक प्रतिष्ठानच्या वतीने जवळ्यात उमाजी नाईक यांची जयंती साजरी. परकीय अतिक्रमणाखाली पिचलेल्या देशातील तमाम नागरिकांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची सोनेरी पहाट उगवावी म्हणून सर्वात प्रथम ब्रिटिशांच्या विरोधात हत्यार उपसणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी असलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. राजे उमाजी नाईकांचे स्वातंत्र्याच्या लढ्यात असलेले योगदान अविस्मरणीय होते. त्यांच्या कार्यापासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केले. जवळा तालुका सांगोला येथे शिवनेत्र भैरजी नाईक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या उमाजी नाईक जयंती कार्यक्रमातून ते बोलत होते. यावेळी युवा नेते डॉक्टर पियुषदादा साळुंखे पाटील, यशराजे साळुंखे पाटील, राजाभाऊ गुजले यांच्यासह जवळा परिसरातील नागरिक आणि रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना दीपक आबा म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला देशवासियांच्या रक्षणासाठी उमाजी नाईक यांनी ज्या पद्धतीने हत्यार उपसले त्याच पद्धतीने आज समाज व्यवस्थेतील सर्व समाजाच्या रक्षणासाठी रामोशी समाज बांधव तत्पर आहे. इमानदारी आणि विश्वास हे दोन गुण रामोशी समाज बांधवांच्या रक्तात आहेत. त्यामुळे या समाजाचे योगदान नेहमीच व्यवस्थेत महत्त्वाचे राहिले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या कार्यापासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी. उमाजी नाईक यांच्या विचारातून निर्माण झालेल्या तरुणाईमुळेच खऱ्या अर्थाने आपल्या देश सशक्त आणि समृद्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही शेवटी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. जवळ्यातून शिवनेत्र भैरजी नाईक प्रतिष्ठानची स्थापना. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांचे कान, नाक आणि डोळे म्हणून भैरजी नाईक यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या कार्यातून येणाऱ्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी म्हणून माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या पुढाकारातून जवळा तालुका सांगोला येथे शिवनेत्र भैरजी नाईक प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आणि शिवनेत्र भैरजी नाईक यांच्या कार्याचा दैदिप्यमान वारसा आणि दोन्ही महापुरुषांचे कार्य समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला जाईल. राजाभाऊ गुजले, शिवनेत्र भैरजी नाईक प्रतिष्ठान, जवळा तालुक्यातील रामोशी समाज दीपक आबांच्या पाठीशी. रामोशी समाजाचे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आणि शिवनेत्र भैरजी नाईक या दोन महापुरुषांची तालुक्यातील कोणत्याही नेत्याला कधीच आठवण झाली नाही. माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवनेत्र भैरजी नाईक प्रतिष्ठानची स्थापना केली. तसेच रामोशी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका घेतली. तसेच वारंवार आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आणि शिवनेत्र भैरजी नाईक या दोन्ही महापुरुषांच्या त्यामुळे सांगोला तालुक्यातील संपूर्ण रामोशी समाज माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. अंगद जाधव, युवा नेते, महूद बुद्रुक.